नाही जमत आणि अजूनपर्यंत मी निकॅप घालून खेळतोय दोन्ही. पायाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी फास्ट बॉलिंग नाही टाकली. सर्वांना माहित आहे तुमची गती किती असते आणि त्यामुळे सगळे अचंबित होते की अजूनपर्यंत शांतता आणि नंतर शेवटच्या सामन्यामध्ये इतकं आक्रमण कशा प्रकारे. तर या आयोजनाबद्दल एकंदरीत काय सांगाल, कसं वाटतं या ठिकाणी येऊन आणि पुन्हा एकदा मैदानात खेळून? गेल्या वर्षी मी एक म्हणजे आमची टीम इकडे एंट्री नव्हती केलेली आमच्या टीमने आणि यावर्षी आम्ही केलं की आम्हाला खेळायचंच आहे, काही करून खेळायचं आहे म्हणून आम्ही ऋषी दादाला सांगितलं का आमची टीम एंट्री कर आणि किशोर दादाने एंट्री केली. पण आमचा शेवट नाही, आम्हाला जसं होतं तसं नाही खेळू शकलो आम्ही. हो नक्कीच, शेवटच्या सामन्यामध्ये विजय जरूर मिळाला परंतु थोडीशी नाराजी जरूर झाली, परंतु पुन्हा एकदा तुम्ही खेळायला लागलात ही आनंदाची बाब आहे संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट विश्वासाठी. तुम्हाला पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा असतील. थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं त्याबद्दल. चला पुन्हा एकदा बॅक टू द मॅच आपण येणार आहोत. काय घडलं, एक संधी होती या ठिकाणी झेलची होण्याचे परंतु मिस होते. आतापर्यंत धावा आपण पाहतोय 8 धावा धावलकीत लगावल्या. त्यात पहिले षटक मार्गस्थ आहे अमर म्हात्रे. थँक्यू. सिद्धू मात्र या ठिकाणी फटाके फोडताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचे फटके येत आहेत कोणती संधी क्षेत्ररक्षकाला मिळत नाहीये आणि म्हणूनच बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्याला आम्ही संबोधतो असा खेळाडू पाहायला मिळतो सिद्धांत वारंग. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धापलकते लगावल्या जातात. असं पहिलं षटक असेल आजच्या दिवसभरामध्ये ज्या षटकावरती आल्या 13 धावा. अफलातून कामगिरी. महत्वाची मॅच आहे. जर का या ठिकाणी प्लेयर संघ विजयी झाला तर 3 संघांचे गुण समान होतील आणि त्यानंतर ड्रॉ टाकून मॅच खेळवल्या जातील. 2 सामने वाढतील. पण जर का तेजस 11 संघ या ठिकाणी विजयी झाला तर सेकंड क्वालिफायर म्हणून तेजस 11 हा संघ संबोधला जाईल. आता मात्र हलक्यातून घेऊन काढल्याची ऑन साईडला जातोय. नितेश पाटील यांच्यावरती कोणतेही आक्रमण करण्याचा इरादा नाहीये. विकेट टिकवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. सिद्धूची बॅट या ठिकाणी तळपले आणि ती सुद्धा महत्वाच्या क्षणी आणि ऐन मोक्याच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळते. डावेष्टीच्या बाहेरून चेंडूला मदत त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी येते. लेग बाईचर पण 1 धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. हलक्या हाताने पुन्हा एकदा घेऊन काढला चेंडू. एका धावेसाठी सिद्धांत वारंग याचा चेंडूचा खेळ आपण पाहतोय. 4 धावा धापलकीत लागल्या त्यात 17. अतिशय चांगलं क्रिकेट सादर केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये हाणामारी करत असताना 17 धावा जरूर आल्या, 13 धावा जरूर आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खेळत असताना ती सावधगिरी पाळताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे. 2 बाउंड्रीजचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात असताना प्लेयरच्या संघाच्या माध्यमातून नजाकत भरं क्रिकेट. फटका मारण्याचा प्रयत्न, संधी कोणती नव्हती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण लॉसन कोरी यांच्या माध्यमातून. तितका ताकदीचा क्षेत्ररक्षक म्हणूनच की काय हा चौकार आडतोय आणि या एका धाव्याची दुसऱ्या षटकाची समाप्ती होत असताना धावा धापलकते लागल्या जातात. एकंदरीत 19. या ऐकूया एक सुमधुर संगीत. ये रोका नको उधार
थँक्यू. सिद्धांत वारंग सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शांत चित्ताने खेळ करणारा खेळाडू शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय आक्रमक झालाय. जुना सिद्धू आठवतो की काय, असंच पाहायला मिळतंय. कारण ज्या प्रकारचे फटके आहेत प्रत्येक फटक्यामध्ये धार पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक राहुल पळेकर बॉलिंग मार्कवरती येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, दर्जेदार खेळाडू समोर दर्जेदार खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक पॉवर प्ले षटक, वाट पाहिली, खेळून काढले ऑफ साइडला. डिक्लेअरच्या दिशेने जाणारी एक धाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. एक धाव येते. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये टाळ्या बाजून अप्रिशिएट केलं जात आहे. ही मॅच किती महत्वाची आहे मित्रांनो, मी या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलंय. कारण जर का यामध्ये प्लेयर संघ जिंकला तर 3 संघांचे गुण समान होतील. परंतु जर का तेजस्वी हा संघ जिंकला मात्र या ठिकाणी काय घडलंय, मोठा फटका स्वीपचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रतीक. पाहूया काय करतोय प्रतीक. सिद्धूची जागा घेण्यासाठी आलाय. चांगला चेंडू या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाताळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. प्रतीक पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साइडला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4-5 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत तरी स्थिती चांगले पाहायला मिळते प्लेयरच्या संघाची. चला प्लेयर्स मागे व्हा, प्लेयरचे सर्व खेळाडू आपण मागे व्हा, डगआउटच्या दिशेने या. कोणी जर का पुढे आलात तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा राहुल पुळेकर हलक्या हाताने घेऊन आणण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न विनायक भोईर यांचा फसलाय आणि चेंडू जातो सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धाबा धाबाल करते 24. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत या ऐकूया एक सुमधुर संगीत. विशाल कल्याण हलक्या हाताने खेळून काढला चेंडू प्रतीक याचा एक धाव येते. खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाचं प्रेडिक्शन आहे की 2 मॅच वाढतील. कोण म्हणतात की नाही या ठिकाणी तेजस्वी क्वालिफाय होईल. काय घडेल काय बिघडेल येणारी काळ वेळ आपल्याला नक्कीच सांगेल मित्रांनो. तत्पूर्वी पाहत राहा SPL सीझन 3. आता मात्र या ठिकाणी संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. लॉसन यांच्या हातातून चेंडू उडतोय आणि म्हणूनच की काय मनीषच्या बॅटमधून एक धाव येते. याच साठी केला होता का अट्टहास. शेवट गोड व्हावा. आजच्या दिवसाचा शेवट गोड आणि तितका तिखट सुद्धा म्हणता येईल होताना पाहायला मिळतोय. एक धाव येते. हलक्यातून खेळत असताना पाहायला मिळतो चेंडू त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय. निलेश सिंग यांच्या हातामध्ये एक धाव येते. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि हितेश भोईर या ठिकाणी चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय तेजस्वी या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल. 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रतीक ऑन स्ट्राईक.
30 धावांचा खेळ झालेला आहे. 31 धावांची गरज असणार आहे. चला आपापल्या पोझिशन्स घ्या. तोपर्यंत आपण ऐकणार आहोत एका सुमधुर संगीताला. थँक्यू विजय. चला सामन्याला सुरुवात होते. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. तेजस वर्सेस प्लेयर्स काय मॅच आहे मित्रांनो. यापूर्वी अनेक वेळा हे दोन संघ एकमेकांसमोर आपण पाहिलेत, परंतु आज या साहेबाच्या मैदानावरती काय घडेल, कारण येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आपल्या समोर माहीत पडणार आहे, निकाल येणार आहे आजच्या दिवसाचा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला एक धाव घेतली जाते राहुलच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्ट असं चित्र आहे. हलक्या हाताने खेळत असताना नितेश पाटील यांच्या हातून हा चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय. बंटी गवस फील्ड करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. नवोदित खेळाडू आहे, अपकमिंग स्टार. अनेक वर्ष आपण पाहिलं दुर्गेश सेलून या संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगला खेळ दाखवला, एलएनसीच्या माध्यमातून सुद्धा चांगला खेळ दाखवला आणि त्यानंतर आता येऊन दाखल झालाय या तेजस इलेव्हन या संघामध्ये आणि आपल्या फलंदाजीचा दबदबा दाखवताना पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये बहारदार 2 चौकार आले, त्यानंतर आताच्या सामन्यामध्ये सुद्धा जबाबदारी खांद्या घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्वतःला कमिटमेंट करत असताना येताना पाहायला मिळतोय मिस्टर नितेश पाटील. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपल्या पायामध्ये. एक धाव पुन्हा एकदा येते. 4 चेंडू आणि 4 धावा धावफलका ते मोजल्या जात आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश करून दिला त्या ठिकाणी चेंडूला एका धावेसाठी. मनीष विश्वकर्मा चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. मोठी मॅच आहे, मोठ्या मॅच मध्ये मोठ्या खेळाडूंना परफॉर्मन्स करणं तितकंच महत्वाचं असेल. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने घेऊन काढला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि म्हणूनच की काय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सादर करत असताना पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा धावफलकात लागत असताना तेजस इलेव्हन या संघाच्या DJ Sangram Alibag. थँक्यू टू. चला प्लेयर्स, वेळ कमी आहे. सिद्धांत वारंग नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय आणि पॉवर प्लेचं षटक असेल. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून घेण्यात आलंय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. माहित आहे कारण 31 धावांचं आव्हान जर का पार करायचं असेल तर 1 ते 2 चौकार येणं गरजेचे असतील आणि ते चौकार येण्यासाठी सर्वात जास्त संधी कधी असते तर तुम्हाला पॉवर प्लेमध्ये ज्या वेळेला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असतात आणि असाच काहीतरी विचार करत असताना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सिद्धांत वारंग सज्ज झालाय. फलंदाजी मार्कवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात नितेश पाटील आणि राहुल पोळेकर. चला चालू करा प्लेयर्स. आपल्याला विनंती, आपण जास्त वेळ घेताय, 15 मिनिटाचाच अवधी असेल. बॅकफुटत गेलेत, पंच करून देण्याचा प्रयत्न. बंटी गवस चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणेल सिद्धांत वारंग याची, कारण यापूर्वी सुद्धा
अनेक वेळा अशा प्रकारच्या सिच्युएशन मधून मॅच जिंकून दिल्यात या सिद्धांत वारंगने. आता मात्र पुन्हा एकदा दाखवावा लागेल तो दमखम. चेंडू मात्र उजव्या डावेष्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. वाईटचा इशारा, ऑब्रेकचा चेंडू. हातामधील जी कला आहे त्या कलेला मात्र फलंदाज ओळखतोय आणि म्हणूनच की काय वाईटचा इशारा देत असताना आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी गंभीर पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कवचच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ गेलाय. एका धावेसाठी जवळजवळ चौकार जातो असं वाटलं होतं, परंतु 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय मिस्टर बंटी गवस. टाळ्या वाजवण्याची संधी संपूर्ण फुलपाड्यातील सगळे वासीय या ठिकाणी टाळ्या वाजवून गजर करत आहेत, कारण 2 फुलपाड्यातील टीम या ठिकाणी आहेत. प्लेयर संघ जिंकला तर जीवदानी माऊली संघाच्या सुद्धा आशा जिवंत होतील आणि त्यासाठी सहकार्य केलं जात आहे आपल्या लोकल टीमला. मागील वर्षी आम्ही पाहिलं होतं फायनलच्या सामन्यामध्ये एका बाजूला नारंगीचा क्राऊड आणि दुसऱ्या बाजूला क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, ब्युटिफुल डिलिव्हरी, 4 धावा. थँक्यू टुडे. काय फटका मारलाय मित्रांनो. 2018-19 मधील सर्वाधिक जास्त आक्रमक खेळाडू, बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द इयरचा खिताब या खेळाडूला का मिळाला ते या ठिकाणी दाखवतोय. हे प्रमाणपत्र आहे त्याच्या चौकाराच्या माध्यमातून येणार. म्हणून की काय 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतात. 13 हलक्या हाताने स्टेअर्ड केलाय, चेंडूला फील्ड केला जाईल. वैभव नावर यांच्या माध्यमातून 1 धाव घेतली जाते. 4 चेंडूचा खेळ संपन्न, 14 धावा स्कोअरबोर्डवरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा आपण मोजणार आहोत, किती धावा येत आहेत. नितेश पाटील सुद्धा आक्रमक खेळाडू आहे. जर का एखादा चौकार आला, परंतु सुरेख पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले. 15 धावांवरती शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामधील. पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून एखादा चौकार उमेद जिवंत करू शकतो तेजस्वी या संघाची. बॅकफुट गेले, पंच करून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिस टाइम होताना डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 16 धावांवरती हे षटक संपन्न होतोय. 12 चेंडू आणि धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर, सुपर्ब. मित्रांनो, हा सामना जर का आवडला असेल तर प्लीज टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. भवितव्य आहे अजून एका संघाचं तुमच्या खेळावरती. भवितव्य आहे जीवदानी माऊली या संघाचं. भवितव्य तुमच्या हातामध्ये, कारण जर का या ठिकाणी प्लेयर्स संघ जिंकला तर त्यांच्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध होऊ शकते. चित्र असं आहे. सामना बॅलन्सिंग मोड मध्ये पाहायला मिळतोय. आजच्या ग्रुपमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज, ज्याच्या नावे आहेत जास्त विकेट, असा पर्पल कॅप होल्डर प्रत्येक पाहायला मिळतोय. डावेष्टीच्या बाहेरून पिचिंग करण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक मध्ये चेंडू ऑन साइडला खेळला गेलात. 1 धाव येते. राहुल पोळेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या वेळेला मैदानात शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहुल राहिलाय त्या वेळेला सामने चांगल्या प्रकारे फिनिश करताना पाहायला मिळालाय. परंतु आज या मैदानामध्ये काय घडेल. ऑन साइडला फिरकावून दिलाय, चेंडू गेला सरळ इन टू द गॅप. परत चुकी करतोय. थँक्यू. अफलातून फटका. मी म्हटलं होतं हा खेळाडू जर का मैदानाच्या आतमध्ये असेल तर विजय मिळवणं जाणतो. ऑन साइडला भिरकावून दिलाय, चेंडू त्या ठिकाणी गेलाय. 1 धावेसाठी तो आला, तो झगडला, त्याने मेहनत केली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. म्हणूनच की काय यश सुद्धा त्याच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतंय. मिस्टर राहुल पोळेकर या अगोदर 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याच्या खात्यामध्ये आहेत. 9 चेंडू 9 धावा.
हलक्या हाताने स्टीअर केला चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, परंतु एक धाव घेतली जातात. शोल्डर डाऊन करून चालणार नाहीत मित्रांनो, कारण जर का या ठिकाणी तुमचे खांदे उतरले तर स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. म्हणूनच सांगतो, प्रयत्नाची पराकाष्ठा करा, मेहनत करा, स्वतःला कमिट करा की मी ही मॅच जिंकू शकतो आणि त्या प्रकारची मेहनत मैदानाच्या आतमध्ये दाखवा. खरोखरच विजय तुमचाच होईल. फक्त हा विजय कोणाचा ते आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू जातोय पुन्हा डिक्लेअर झोनच्या दिशेने. एका धावेसाठी विकेट आहेत तेजस इलेव्हन या संघाकडे, परंतु तितकेच चांगले गोलंदाज सुद्धा आहेत प्लेयर्स या संघाकडे. कोण पडेल कोणावर भारी. येस, क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमीच आढळून आले. अनसर्टन्सी ग्लोरीज या क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलेत आणि म्हणूनच मित्रांनो हा क्रिकेट हा सर्वांना वेळ लावणारा खेळ. मस्त एक चांगली संधी, परंतु डायरेक्ट हिट जर झाला असता तर ती संधी उपलब्ध. दुर्गेश गोरे यांनी एक चुकी केली आणि 6 चेंडू 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन खूप महत्वाचं, आत्मबळ खूप महत्वाचं, आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे मित्रांनो. क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही. जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र तुमच्या यशाला सुद्धा पर्याय नाही. कोणाचे कष्ट मोठे, कोणाचा आत्मविश्वास मोठा, कोणाचे प्रयत्न मोठे आणि कोणाचं आत्मबळ या ठिकाणी किती कामाला येतं ते आपण पाहणार आहोत. SPL सीझन 3 सायबा प्रीमियर लीग 2021. सहा चेंडू 6 धावांची गरज. बिगुल वाजतय, IPL चे टोन ऐकायला येते, हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. हलक्या हाताने खेळून काढलाय, इनसाइड आउट होणारा चेंडू, 1 धाव. वैभव नावर चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी चांगलं कव्हर, चांगलं बॅकअप. व्हॉट अ मॅच गोइंग हिअर. अफलातून सामना, आम्हाला पण उभं राहण्यास भाग पाडतोय हा सामना, कारण ही मॅच आहे ज्याच्यावरती भवितव्य टिकून राहिले 3 संघांचं. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा संघ विजयी झालाय. एक गोड झोप त्यांच्या वाट्याला आली आहे. पाहूया या 2 संघांमध्ये कोणत्या संघाच्या वाट्याला गोड झोप येते, कारण जर का तेजस इलेव्हन हा सामना जिंकला तर तो सुद्धा गोड झोप घेईल. हारला तर मात्र 3 संघांमध्ये अजून थोडीशी वाट बघावी लागेल. जयेश बनसोडे एक मोठी स्माइल देतात, ऑरेंजचा फोल्डर आहे, परंतु जर का या ठिकाणी तेजस इलेव्हन संघ जिंकला तर मित्रा थोडस लांब जावं लागेल. नक्कीच पाहूया काय घडतंय. सायबा प्रीमियर लीग 2021 सीझन 3. येस, आम्हाला आमचे समाधानदाता दर्शवत आहेत त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स वाटतायत. वाईट चेंडूचे सांगता अवांतरित धाव. कालची मॅच सुद्धा अशीच होती, एका धावेच्या पॅनल्टीने ती मॅच लांब केली आणि म्हणूनच इकरा सीसी संघ विजय संपादन करताना पाहायला मिळाला होता. शेवटचा चेंडू जोपर्यंत ऑफिशियल आमचे दर्शवणार नाहीत विजय झालाय तोपर्यंत कोणीही आतमध्ये जाऊ नका, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कोणत्या क्षणी कोणीही आपला शत्रू बनू शकतो, लक्षात ठेवा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला, 1 धाव येते. काय मॅच चालू आहे. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत मित्रांनो. म्हणूनच संकटावर अशा प्रकारे मात करा, जिंकलं तरी इतिहास आणि हारलं तरी सुद्धा इतिहासच घडला पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. पुन्हा एकदा नितेश टू शिवकुमार पटेल, चांगला रनिंग बिटचा विकेट, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली, चेंडू सीमारेषेच्या जवळ जातोय परंतु चांगलं कव्हर मिळतं बंटी गवस याच्याकडून. सामन्याचं चित्र आता आपण पाहू शकाल. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 2 धावांची गरज आहे 1. काय तेजस इलेव्हन जल्लोष करेल का मित्रा. गाणं जाऊ दे, आता कसं वाटतंय डान्स सुद्धा झाला पाहिजे. जो संघ जिंकेल तो या ठिकाणी डान्स करेल. येस, पब्लिक डिमांड काय. येस, जर का तेजस जिंकला तर तेजसचे सगळे प्लेयर डान्स करतील आणि जर का या ठिकाणी प्लेयर जिंकले तर जीवदानी माऊलीचे खेळाडू सुद्धा डान्स करतील. येस, 2 चेंडू 1 धाव. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केला जातोय.
टॅपच्या साह्याने विजय संपादन केला जातो आणि विजय बिगुल मात्र जाते. आता कसं वाटतंय? जोरदार गाणं म्हणतो मित्रा. येस तेजस टीम डान्स. निखिल राऊत, किरण डान्स, आदित्य, तेजस. येस थँक्यू. ते म्हणतात आज आम्ही नाचणार नाही, ज्यावेळेस फायनल मध्ये जाऊन फायनल मारू तेव्हा नाचणार. एम आय राईट? येस. येस आजच्या दिवसामध्ये ऑरेंज कॅप होल्डर आहे जयेश बनसोडे आणि ती तुझ्याकडेच ठेवायचे. मित्रा वेल प्लेड. चांगला खेळ केलास, परंतु काय कारणास्तव तुला स्पर्धेबाहेर व्हावं लागतंय, पण वेल प्लेड. हार्ड लक. चला मॅन ऑफ द मॅच. अरे मॅन ऑफ द मॅच तरी बघून जावा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल पुळेकर. मिथुन पाटील यांना विनंती करेल की आपण आमच्या इथे महिला मंडळ जो उपस्थित आहे त्यांच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाणार आहे राहुल पुळेकर याला. येस राहुल, प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट.